संभाजीराजांना मात्र हातातील बांकीने नेताजीरावांची सय करून दिली होती. त्या बांकीला धरून दुहातीच्या कैक ऐरणीवरून घन घेताना उसळणाऱ्या ठिणग्या त्यांचे डोळे पकडू बघू लागल्या. मनात विचारांच्या ठिणग्यांचा शिवरता सडा पसरू लागला. आमचे महाराज साहेब केवढे थोर कसबी लोहार. त्यांच्या मनाचा ठाव आम्हास नाही, कुणालाच लागत नाही, लागायचा नाही. हाती सांडस नाही, समोर पेटता भाता नाही, दिमतीला घनकरी नाही, पण माणसांचा गंज ते नुसत्या जबानीने निपटून काढतात. आम्हास वाटले होते की नेताजी काकांना नुसते पदरी घेतील, पण त्यांनी त्यांच्या शुद्धीकरणाचा निर्णय केला. मुलूकभर त्याची आमंत्रणं धाडली. हे केवळ माणसांचा गंज काढणे नव्हे, हे तांबरलेल्या उभ्या धर्माचाच गंज निपटणे आहे. तेच करू जाणत हे असले आगीशे झट्या घेणारे लोहारकाम. अभिमानाने संभाजीराजांचे डोळे उजळले. बाबा, फार देखणं आहे हे काम, म्हणतं संभाजीराजांनी बाकी दगडोजीच्या हाती दिली. वद्य पक्षातील असला तरी नेताजींना शुद्ध करणार चतुर्थीचा क्रांतिकारक दिवस उगवून आला. पावसाळा होता तरी आमंत्रण पावलेला खासा लोक गड दाखल झाला होता. होमकुंड मांडलेल्या दरबारी चौकात पूर्वाभिमुख बैठकीवर छत्रपती महाराज स्थानापन्न झाले. त्यांची पायगत धरून उभारलेल्या बैठकीवर डाव्या हाताशी रामराजांना घेऊन संभाजीराजे बसले. त्या राजबैठकींना धरून दुतर्फा मोरोपंत, हंबीरराव, अण्णाजी, प्रल्हादपंत, निराजीपंत, दत्ताजीपंत अशा अष्टप्रधानांनी शिस्त धरली. सवत्या उठवलेल्या राणीवशात पडद्याआड सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, येसूबाई, धाराऊ, दुर्गाबाई असा जनाना दाखल झाला. मंत्रघोषाच्या गजरात शुद्धीकरणाला सुरुवात झाली. आदल्या दिवसभर उपोषण करून नेताजींनी चित्तशुद्धी केली होती. प्रभाकर भट्टांनी त्यांना दरबारी चौकात आणले. मांडल्या पाटावर बसविले. गडाच्या बैतदार न्हाव्याने त्यांची कोरली दाढी उतरविली. डुईचे मुंडन करून शेंडीचा संताजी घेर राखला. नेताजींनी स्नान केले, प्रायश्चित घेतले. पंचकुंभात भरलेला समंत्रक जलमंत्रांच्या उद्घोषात अनंत भट्ट आणि प्रभाकर भट्ट नेताजीच्या मस्तकावर शिपकारू लागले. उभ्या अंगावरची कसली तरी चिकटून बसलेली अमंगल कात त्या प्रत्येक शिपकाऱ्याबरोबर झडून पडते आहे अशी विचित्र भावना नेताजींच्या मनी उठू लागली. भरला दरबारी चौक त्या अपूर्व विधीकडे भारावल्या नजरेने बघू लागला. महाराज बैठकीवरून उठले. चौरंगीवर उभ्या असलेल्या नेताजींच्या समोर आले. हातातील जानव्याचा गोफ त्यांनी नेताजींच्या छातीला उजवा धरून गळ्यात चढविला. त्या जानव्याच्या स्पर्शाने, त्याहून अधिक ते चढविताना होणाऱ्या महाराजांच्या बोटांच्या निसटत्या स्पर्शाने नेताजींच्या अंगी काटा सरकून आला. मराठ्यांचा भ्रष्ट सरलष्कर त्या काट्याबरोबर पावन झाला. एक एक करीत महाराजांनी तबकातील पेहरावाची घडी नेताजींच्या खांद्यावर टाकली. उरभर गलबलून गेलेल्या नेताजींनी हमसा रोखत, सर्वा देखत महाराजांच्या पायांना भावभरी मिठी घातली. त्या मिठीने खुद्द छत्रपतीच काही क्षण सुन्न झाले. हळूवार झुकत नेताजींना त्यांनी वर घेतले. अजून नेताजींची गर्दन काही वर उठत नव्हती. सर्वांना जाहीर झाले की नेताजी शुद्ध झाले, पुन्हा हिंदू झाले. पण खुद्द नेताजींनाच आपण अद्याप साफ शुद्ध झालो असे वाटत नव्हते. धनी, भावना वेगाने अतिशय घोगरट झालेले शब्द कसेबसे त्यांच्या तोंडून सुटले.
त्या एका शब्दाने महाराजांच्या काळजातही खोलवर खळबळ माजली. बोला. महाराजांची नजर नेताजींच्या मुंडनी मस्तकावर फिरली. धनी, एक मागणं हाय पायाशे. नेताजींना उतरला कड खोलताना कष्ट पडत होते. बोला, मोकळ्या मनी बोला. आमासनी काय पाहिजे? धनी, एक डाव नेताजी म्हणू साथ घालावी. जीव घुटमाळलाय ती साथ ऐकाय. महाराजांची गर्दन गुरझबी दांड्यासारखी ताठ झाली. नेताजींचे खांदे पकडीत घट्ट धरून महाराज म्हणाले, आत्ता तुम्हास कळून आलं. नावाची नामना कोण असते ती. गर्दन वर घ्या. नेताजीराव, तुम्ही आमचे आहात. कुठल्या तरी समंत्र जलाने नव्हे तर महाराजांच्या ओठातून सुटणाऱ्या नामोच्चारावर आपण साफ शुद्ध होऊ असे मानणाऱ्या नेताजींची आसुसलेली कानपाळी महाराजांच्या तोंडून आलेली साद ऐकताना रसरसून आली. अनेक भावनांच्या उमाळ्याने त्यांनी आपले तोंड ओंजळीत झाकण्याची धडपड केली. त्यांना ती संधी न देताच महाराजांनी कडकडून उरभेट दिली. स्वतःला हरवून बसल्या बैठकीवरून बघणाऱ्या संभाजीराजांच्या मनी ती उरभेट खोलवर रुजली. दुपारी या विधीनिमित्त पंगत मांडण्यात आली. महाराज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेताजीरावांना इतमामाने पाटावर बसवण्यात आले. कधी नव्हे ते या पंक्तीला वाढण्यासाठी पुतळाबाई व सगुणाबाई दिसत होत्या. महाराजांनी पंगतभर नजरफेक टाकली. घ्या मंडळी म्हणत इशारा दिला. तबकातील वाडगे एक एक करून चौरंगावर उतरविणाऱ्या महाराजांचे नकळत सारे अनुकरण करत होते. फक्त विचारात गेलेल्या नेताजींनी मोगली गोटातील सवयीप्रमाणे भातात थेट हात घालून कालवायला सुरुवात केली होती. महाराजांनी खलबताला तोंड फोडले. जमली मंडळी जीवाचे कान करून ऐकू लागली. शिवबोलाचे हायतभर उरात जपून ठेवावे असे मोती संभाजीराजांच्या कानांच्या शिंपल्यावर उतरू लागले. समस्त मंडळीस बलावू धाडून भेटीस पाचारण केले ते एक थोर मसलत मनी ठेवून. हे राज्य वाढीस पडले पाहिजे. आजवर इदलशाहीकडून आम्हावर मातबरीच्या चाली आल्या. फतेखान आला, अफजल आला, जौहर आला. आम्हास होत्याचे नव्हते होते की काय असे होऊन गेले. आईच्या प्रसादे करून आम्ही साऱ्यातून सलामत निभून गेलो. आज इदिलशाही सुमार झाली आहे. घर खेड्यानं पार पोखरून निघाली आहे. समयास हत्यार धरून तिचा साधेल तेवढा मुलूख तोडून चालविण्याचे योजिले आहे. गनिमाच्या घरट्याच्या उंबऱ्यावर नंगे हत्यार धरल्याखेरीज आपले घरटे सूक्ष्म राहावे ते होत नाही. करिता तुंगभद्रेपासून धरून कावेरी पावेतो करून इदालशाही मारण्याचा मनसुबा धरला आहे. त्यासाठी कुतुबशाहीशी दोस्ताना बांधला आहे. मोगलाईशी सुलूक साधला आहे. विजयादशमीचा मुहूर्त धरून शिलेबंदीनं आम्ही खासा प्रांत कर्नाटकावर मोहीमशीर होणार आहोत. आजवर दिली तशी समस्तांनी ह्या मसलतीस इमानानं मनगट जोड दिली पाहिजे. हे राज्य थोर व्हावं ये स्त्रीचे मनी फार आहे. तुम्ही आम्ही सारे तिचे भूते. हिम्मत बांधून उचल घेतली तर फत्ते देणार ती समर्थ आहे. महाराज तळपत्या डोळ्यांनी बोलत राहिले. मोहिमेचा तपशील त्यांनी खलबताच्या कानी घातला. हंबीरराव, येसाजी, आनंदराव यांना पटाईत भलाईत घोडाईत यांना पारखून निवडण्याचे काम जोडून दिले. आपल्या गैरहजेरीत रायगड आणि मागील राज्याचा जाप्ता सांगण्यासाठी महाराज मोरोपंतांना म्हणाले, प्रधान पेशवे, आम्ही मोहिमेत राहू तो
पावे तो रायगड धरून मागील साहेब मुभा युवराज संभाजीराजांच्या देखरेखीखाली राहील. तुम्ही अण्णाजी, चांगोजी साऱ्यांनी त्यांच्या मसलतीने विलायती रक्षून असावे. काही संकटकाळ आल्यास निभवून न्यावा. जी आज्ञा. मोरोपंतांनी हुंकार दिला.